झी 24 तास एक पाऊल पुढे। रणभूमीमधून अमोल कोल्हे आता दिसणारे आणखी एका तडफदार रोलमध्ये। या सिनेमातून अमोल कोल्हे तरुण राजकारण्याची व्यक्तिरेखा रेखाटणारे। या सिनेमात त्याला साथ देणारे उर्मिला कानेटकर तर विक्रम गोखले आणि मनोज जोशी या दिग्गज कलाकारांच्याही या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत। तेव्हा अमोलशी केलेली ही खास बातचीत पाहूया। कारण कधी मुडदे पाडून होत नाही, शुद्ध साफ असावं। रणभूमी हा सिनेमा लवकरच तुमच्या भेटीला येतो। या सिनेमाच्या माध्यमातून अमोल कोल्हे आपल्या भेटीला येणार आहे आणि यात एक वेगळं कॅरेक्टर अमोल प्ले करतोय। अमोल आता आपल्या सोबत आहे। अमोल, रणभूमी प्रोमो पाहिले, खरंच एक वेगळा सिनेमा आहे, काय सांगावं असं वाटतं? एकूण खूप एक्सायटेड आहे रणभूमीबद्दल, कारण मराठी सिनेमाची जी आता वेगवेगळे जे विषय हाताळले जात आहेत यामध्ये महाविद्यालयीन युवकांच्या आयुष्याचा बॅकड्रॉप असलेला, कॅनव्हास असलेला आणि त्यात मानवी नात्याचे सगळे रंग असलेला, मानवी भावनांचे सगळे रंग असलेला असा सिनेमा आहे। सिनेमा म्हणून त्याला संपूर्णपणे मनोरंजन ज्याला म्हणतो ते प्रेक्षकांचं संपूर्ण मनोरंजन करणार आहे। कारण त्यामध्ये ॲक्शन आहे, त्यामध्ये रोमांस आहे, त्यामध्ये ड्रामा आहे, त्यामध्ये सस्पेन्स आहे आणि या सगळ्या गोष्टींची भट्टी अगदी अफलातून जुळून आली असं आम्ही स्वतः सिनेमा पाहताना आम्हाला वाटलं आणि खूप अपेक्षा आहेत। आय एम रिअली एक्सायटेड अबाउट आताच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारा सिनेमा दिसून येतोय प्रोमो मधून आणि एकूणच एक यंग टीम आहे, त्यामुळे शूटिंग दरम्यानचे किस्से किंवा किती मजा आली शूटच्या दरम्यान? शूटिंग दरम्यानचे किस्से अनेक आहेत। जसं मी मगाशी जो अभिनय गायत्री मंत्र म्हणाला तो याच सिनेमाच्या वेळी त्याचा शोध लागला होता, त्याचा दीक्षादान समारंभ सुद्धा झाला होता आणि अनेक किस्से होते कारण संपूर्ण टीम आणि आमचं ट्युनिंग खूप सुंदर जुळलं होतं। मग शंतनू असेल, निरंजन असेल, उर्मिला असेल आणि अगदी मनोजजी किंवा विक्रम काका सुद्धा आमच्यामध्ये असल्यासारखे आम्हाला वाटत होते। त्यामुळे संपूर्ण सिनेमाचं शूटिंग ही खूप एन्जॉयबल प्रोसेस होती। काम करतोय असं वाटलं नाही, खूप धमाल करत याचं शूटिंग झालं आणि संपूर्ण रिझल्ट पडद्यावर पाहताना मात्र असं वाटलं अरे वा, छान काम होऊन गेलं की। यूथ ऑडियन्स आणि यूथ पिढीवर बेस्ड तर सिनेमा आहे नक्कीच, पण एकूण कुठेतरी एक लव्ह स्टोरी ही आहे सिनेमामध्ये? नक्कीच, फक्त लव्ह स्टोरीज नाही तर यामध्ये मानवी नात, कारण यूथ म्हटलं की त्यामध्ये प्रेम असणारच आहे, यूथ म्हटलं की त्यामध्ये राग हा असणारच आहे, यूथ म्हटलं की त्यामध्ये बंडखोरी असणारच आहे आणि यूथ म्हटल्यानंतर आणखी दोन फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत। कारण आजच्या युवा पिढीची अवस्था पाहण्याच्या प्रचंड साठ्यासारखी झाली आहे। तिला जर व्यवस्थित मार्ग काढून दिला तर त्याच्यातून कालवा निघू शकतो, नंदनवन फुलू शकतं आणि त्याचा जर बांध फुटला तर तुमच्यापर्यंत यायला मिळतील। आणि प्रेक्षकांसाठी खास वेगळं आकर्षण या सिनेमाचं आणखी एक असेल की याचे संवाद, कारण यातले जे वन लायनर्स आहेत म्हणजे अगदी चुरचुरीत किंवा खटकेबाज संवाद ज्याला म्हणतो, म्हणजे थिएटरमध्ये, नाटकाच्या थिएटरमध्ये हमखास टाळीचे जे संवाद असतात तसे अनेक संवादांची यामध्ये रेलचेल आहे आणि त्यामुळे रणभूमी हा प्रेक्षकांसाठी संपूर्ण मनोरंजन देणारा सिनेमा असेल। तुमची लायकी किती महान आहे हे माहिती आहे आम्हाला। तुम्ही कसे कुठे दिवे लावता। रणभूमीवर शत्रूलाच काय, मित्राला सुद्धा आपला वीकनेस कळू द्यायचा नसतो। विक्रम गोखले असो किंवा मनोज जोशी असो, एकाहून एक कलावंतांची छान भट्टी जमलेली आहे सिनेमामध्ये। पण सिनेमाचं USP सांगायचं झालं तर काय सांगशील आणि तुझ्या कॅरेक्टरविषयी इन शॉर्ट काय सांगशील? सिनेमाचं USP पहिलं म्हणजे युवा पिढीवर आधारित सिनेमा, दुसरं म्हणजे अत्यंत उत्कृष्ट कथा आणि बांधीव पटकथा आणि त्याच्यावर तितकेच तोलामोलाचे संवाद, चौथी गोष्ट म्हणजे अत्यंत उच्च निर्मिती मूल्य आहेत सिनेमाची। जे तुम्ही आत्ता गाण्यांचे जे काही पाहिले त्यामध्ये तुम्हाला एक अंदाज आला असेल या सिनेमाच्या निर्मिती मूल्यांचा। यामधली ॲक्शन जी मराठी सिनेमामध्ये खूप अभावानं ॲक्शन जी प्रॉपर पाहायला मिळते तशी प्रॉपर ॲक्शन सिनेमामध्ये आहे। सिनेमा कुठेही तुम्हाला पकड, प्रेक्षकांवरची जी पकड आहे ती कुठेही ढिली होऊ देत नाही आणि महत्त्वाचं सगळ्यात म्हणजे विक्रम काका आहेत, मनोज जोशी आहेत, या सगळ्या दिग्गजांचा अभिनय आणि त्यांच्याबरोबर आम्ही आमच्या परीनं व्यवस्थित काम केलं असं ते म्हणतात। राजकारणात वर जाण्यासाठी मागच्यानं मागं ढकलायचं नसतं, वरच्या पायऱ्या वापरायच्या असतात। इथं हिरो एकच संदीप देशमुख। माझी भूमिका यामध्ये, त्यामध्ये मी युवा एका लीडरची, कॉलेज लीडरची भूमिका करतोय, संदीप देशमुख। कुठलाही आगापिछा नसलेला हा एक युवा नेता आहे
जो प्रचंड महत्त्वाकांक्षी आहे आणि त्याची बुद्धिमत्ता हाच त्याच्याकडे एकमेव त्याचं पोटेन्शियल आहे. त्याच्याकडे कुठेही राजकीय वरदहस्त नाही, त्याच्याकडे कुठेही ज्याला आपण डायनेस्टी पॉलिटिक्स म्हणतो तशा प्रकारे येणारा त्याला कुठलाही तसा फायदा नाही आणि फक्त त्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याला आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करायची आहे आणि त्या महत्त्वाकांक्षेमध्ये मग बऱ्याच वेळा ओल्याबरोबर सुकं जळतं तसंही त्याचा विचार न करणारा आणि कधी कधी त्याच्या विचाराने खूप चटका लावून घेणारा असा संदीप देशमुख. क्या बात आहे. चला फिल्मसाठी ऑल द बेस्ट आणि आमच्याशी इतक्या आपुलकीने बोललास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट. तेव्हा रणभूमी हा सिनेमा लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आशिष सह जयंती वाघथरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.